नमस्कार. घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची लक्षणे. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात ऊर्जा म्हणजेच एनर्जी नसल्यामुळे गळून गेल्यासारखे वाटते. मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे असे वाटते. घरातील साहित्य सतत तुटणे, फुटणे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात. घरातल्या व्यक्ती सतत आजारी पडतात. हे आजारपण औषधोपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाही. विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते. पुढे जाऊन याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते. काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते. एखादी चालून आलेली चांगली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून निसटते. सतत वाईट स्वप्न पडतात. घरात कुणीतरी असल्याचा भास होतो. घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही हे कसे ओळखावे? एका काचेचा ग्लास घ्या. त्यात पिण्याचे पाणी भरा. थोडेसे गंगाजल मिसळा. मूठभर गुलाबाच्या पाकळ्या टाका. हा ग्लास घरात एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवा. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी किंवा लालसर झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे असे समजावे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकीच निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे. पाण्याचा रंग न बदलता घरात निगेटिव्ह एनर्जी नाही असे समजावे. जे काही घडत आहे त्याची कारणे काही वेगळीच असू शकतात. निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरची पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून पोछा मारा. गुरुवारी हा उपाय करू नका. निगेटिव्ह एनर्जीचा जास्त त्रास होत असलेल्या व्यक्तींची लाल मिरची, मोहरीचे दाणे आणि मिठाने नजर उतरवा. या तिन्ही वस्तू आपल्या हातात एकत्र घेऊन 3 वेळा उतरवा व नंतर कचऱ्यामध्ये फेकून द्या. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची पुरचुंडी बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा नाल्यात टाकून द्या. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे. दररोज सायंकाळी अंगणात तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. घरात हनुमान चालीसा ऐका. अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंना दिवे प्रज्वलित करा. असे केल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होते.